नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 26 मे रोजी बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 24 तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. पुढील 24 तासामध्ये जर आपण किनारपट्टीचा परिसर बघितला तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, महापण, कुडाळ, बांदा, आंबोली, चांदगड, रामघाट हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता. मालवण, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसंच लगतच्या परिसरामध्ये बघितलं गारगोटी, निपाणी, चिक्कोडी, संकेश्वरा या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता पुढील 24 तासात आहे. तर इकडे राजापूर तसंच लगतचा जो काही परिसर आहे, विजयदुर्ग, वडापेठ या परिसरामध्ये हलक्या सरी. रायपतंगकडे जोर वाढलेला आहे. खारेपतंग, गगनबावडा मध्यम स्वरूपाचा, तसेच पुरंगड, वडापेठ हलक्या मध्यम सरी, लांजा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता मध्यम स्वरूपात आहे. रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलक्या मध्यम सरी आणि पावसाचा जोर थोडा जास्त राहील. बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या परिसरामध्ये जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये म्हणजे 26 मे रोजी. तसेच संगमेश्वर, माखजन, कोयना, पाटण हलक्या सरींची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये. या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. तसेच चिपळूण, खेड, दापोली ढगाळ वातावरण जास्त राहील. ढगाळ वातावरण असून या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी स्वरूपातच आहे. सातारा जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते. मेधा, देवरा, कोरेगाव, रेहमतपूर, अंधा, पुससावेली या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच इकडे सांगली, कोल्हापूरकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर सांगली, कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता. कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, नरसिंहपूर या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट देखील राहील. मलकापूर, परोळा, संगरूळ तसंच गगनबावडा, राधानगरी, बिद्री, मुरगुंड, इस्फुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. सांगली, कुरुंदावड, कुडाची अथनी, तासगाव, कुचिनागत, जत, संख या परिसरामध्ये देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये सांगोले, मंगळवेढा ढगाळ वातावरण, विजांचा गडगडाट. सोलापूरकडे माहोळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो. विजांचा गडगडाट जास्त राहील पुढील 24 तासामध्ये. लोणंद, फलटण, बारामतीकडे देखील पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, इकडे रायगडकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. पावसाचा जोर थोडा कमी आहे. पुढील 24 तासामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. इकडे पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे, वाघोली, लोणी काळभोर, दायरी, शिवापूर, सोनापूर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. राहू, दौंड, जुन्नर, मंचर, चाकण या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, पावसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे नाशिकच्या काही परिसरामध्ये आणि धुळ्यामध्ये साखरी, तसंच नाशिककडे मालेगाव, मनमाड हा जो काही परिसर आहे, लगतचा काही परिसर आहे, येवला, निफाड या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता. अहिल्यानगरकडे कोपरगाव तसंच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरकडे वैजापूर, गंगापूरकडे पावसाची शक्यता आहे. संगमनेर, श्रीरामपूरकडे पावसाची शक्यता आहे. राहुरी, गोडेगाव, अहिल्यानगर तसंच घारगाव, पुणे असा काही परिसर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आळकुटी, शिरूर, राळेगाव, चाकण, मंचर, जुन्नूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. श्रीगोंदा, दौंड, राळेगाव, काढा, कर्जत म्हणजे अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट पाऊस बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे जर बघितलं बीड जिल्ह्याच्या दक्षिणेला हलक्या सरी बघायला मिळू शकतात पुढील 24 तासामध्ये. बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात झालेला बघायला मिळू शकतोय. आणि या ठिकाणी धाराशिवचा जो काही परिसर आहे, कळंब, मासा, तारखेडभूमी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. येडशीपेठ, खामगाव, धाराशिव पावसाची शक्यता आहे. लातूर, औसनगंगा, शोणपाल, उदगीर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरकडे ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची शक्यता आहे. तसेच जालना जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून हलक्या सरी देखील बघायला मिळू शकते. जोर कमी आहे. मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये आपलं या ठिकाणी नागपूरकडे देखील ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकते. बाकी भागाकडे ढगाळ वातावरण राहील. उंचावलीचा खेळ तर काही ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 26 मे रोजी. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज.
जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून पुढील व्हिडिओमध्ये आपल्या विभागाचा हवामानांतच आम्ही सविस्तर सांगू. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.